गरमागरम वाफळतं वरण भात आणि त्यावरती साजूक तुपाची धार इतकं जबरदस्त आणि अप्रतिम चवीचं लागतं की त्यासाठी शब्दच अपुरे पडतात। याकरिता मी अगदी कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। त्यानंतर कुकरमध्ये डाळ शिजतानाच मी त्यामध्ये कांदा, टोमॅटो बारीक चिरून घातला तरी सुद्धा चालू शकतं। हिरवी मिरची, 1 चमचाभर तेल घातलेलं आहे जेणेकरून आपली जी डाळ आहे ती मऊसूत शिजावी याकरिता, आणि हळद पावडर घातलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून अगदी कुकरच्या मध्यम गॅसवरती 4 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की कुकरमध्ये डाळ एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे। त्यानंतर कुकरमध्येच मी अगदी रवीच्या मदतीने ही डाळ पूर्णपणे मी घोटून घेतलेली आहे। डाळ शिजून तयार झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। गॅसवरती पातेल्यामध्ये अर्धी पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगले तापू द्यायचे आहे। तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे। जिरे आणि मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। तसेच बारीक काही लसणाच्या पाकळ्या सुद्धा मी बारीक चिरलेल्या आहेत, त्या सुद्धा फोडणीमध्ये घालायच्या आहेत। हिरवी मिरची घातलेली आहे। आलं लसूण आणि कोथिंबीर अगदी मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य अगदी मध्यम गॅसवरती चांगले भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे। सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये फोडणी, आणि त्यानंतर त्यामध्ये अगदी घोटलेली जी डाळ आहे आपली शिजवलेली ती त्यामध्ये मी ओतली आहे। तुम्ही बघू शकता डाळ एकदम घटसर अशा प्रकारची झालेली आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात पाणी ऍड करू शकता। मी अगदी त्याच भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डाळीमध्ये ऍड केलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे। त्यानंतर वरणाला अगदी चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी अप्रतिम अशा चवीचं वरण बनवण्याकरिता मी यामध्ये हिंग पावडर पाव चमचा घातलेली आहे। तुम्ही बघू शकता की वरणाला अगदी चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे गरमागरम वाफळतं वरण आपल्याला खाण्यासाठी तयार झालेलं आहे। चला तर मग आता आपण गरमागरम वरण भात खाण्याचा आनंद लुटूया। याकरिता मी अगदी कुकरमध्ये भात शिजवून घेतलेला होता। हा वाफळता भात घेतलेला आहे प्लेटमध्ये, तसेच त्यामध्ये हे गरमागरम वरण घेतलेलं आहे आणि मी अगदी घरामध्येच साजूक तूप सुद्धा बनवलेलं होतं, ते सुद्धा अगदी थोड्याशा प्रमाणात मी कढवून घेतलेलं आहे आणि 1 चमचा भरून असं साजूक तुपाची मी धार सोडलेली आहे आणि हा गरमागरम वाफळता वरण भात खाण्यासाठी